ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी गडकरींच्या जॅकेटचा किस्सा सांगितलाय। काश्मीरच्या थंडीमध्ये गडकरींनी नाना पाटेकरांना जॅकेट दिलं। बहिणींचं रक्षण करा, नाना पाटेकरांनी हे आवाहन केलेलं आहे। बहिणींना त्रास देणाऱ्यांच्या कानाखाली मारा असं सुद्धा नाना पाटेकर म्हणाले। एका पुस्तक प्रकाशन सोहळा दरम्यान नाना पाटेकरांनी हे वक्तव्य केलं। टाटा मोटर्स त्यामुळे महाराष्ट्रापुरतं मर्यादित जे काम होतं ते भारतभर चाललेलं आहे। जिथे जिथे टाटांच्या कंपनीज आहेत त्या प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक राज्यामध्ये ते काम चालले। गंमत येते, मस्त वाटतं। आता काश्मीरला गेल्यानंतर इथं झब्बाणी रंग करून हुडहुडी भरली रे पहिल्यांदा। तुला खरं सांगतो, गोंधळ नंतर मग कापड तिथं घेतली विकत। म्हणजे नागपूरला गेलेला असताना सुद्धा किंवा दिल्लीला गेलेला असताना मग गडकरी साहेबांनी त्यांचा कोट दिला मला। तो दिला नाही मी, परत ठेवलाय माझ्याकडे। रस्त्यावर ना जात असा तो मी नुसतं एक माझी बहीण जात असेल आणि जर त्याची कोणी टिंगल केली तर मी कसं असा जा। कुणाची बहीण असेल ना तरी तसे जा। त्या दिवशी तुम्हाला आपण खरे पुरुष काय होते याचा साक्षात्कार कुणाची असेल, कोणाच्या हातात चाकू असेल, अगदी मोठा तलवार असेल, समोर ज्याच्या हातामध्ये शस्त्र असतो तो सगळ्यात नेवळट आणि शंड असतो हे लक्षात ठेवा। त्याला पिटायची ताकद ठेवा। काय करणार, हात उचलेपर्यंत आपल्याकडे काही हात नाही का? असा एकच फटका मारायचा की पडला पाहिजे, दुसरा फटका मारायची वेळच येता कामा नये।